मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणजेच पैठणमधील नाथसागर, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण. याच धरणातील पाणी उन्हाळ्यात मराठवाड्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचतं. मात्र या पाण्यापासून काही शेतकऱ्यांना आवर्जून वंचित ठेवण्याचा प्रयत्न प्रशासन आणि एकूणच शासनाकडून केला जातोय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण जे पाणी शेतकऱ्यांसाठी आहे तेच त्यांच्यापर्यंत जाण्यापासून अडवले जात आहे. डाव्या कालव्यातून पूर्वीपासून गावागावापर्यंत आणि शेतापर्यंत पाणी पोहोचवले जात होते. मात्र मागील काही वर्षांपासून वितरिका क्रमांक 41 वरील गट क्रमांक 63 कडे जाणारी लघु वितरिका मनमानी पद्धतीने आणि अवैधरित्या वळवण्यात आली आहे आणि त्या मार्गात अतिक्रमण करत पीक घेतले जात आहे. त्यामुळे पुढे जाणारे पाणी पूर्णपणे बंद झाले असून शेकडो एकर जमीन कोरडी पडली आहे. पाण्याविना शेतकरी हतबल होताना दिसत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा लेखी तक्रारी देखील केल्या आहेत. अधिकाऱ्यांनी अवैधरित्या पाणी वळवलेल्या व्यक्तींना नोटिसा देखील पाठवल्या. मात्र त्या नोटिशींना केराची टोपली दाखवण्यात आली. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी काही राजकीय नेत्यांची भेट घेतली. नेत्यांनी देखील जलसंपदा मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार केला, तरीही त्यावर कसलाही तोडगा निघत नाहीये. अधिकाऱ्यांना सदर वितरिका पूर्ववत करण्यापासून कोण अडवत आहे याचे उत्तर शेतकऱ्यांना मिळत नाहीये. हतबल शेतकऱ्यांनी अखेर आता आमरण उपोषणाचे शस्त्र उपसले आहे. परतूर तालुक्यातील आष्टी येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर 9 मार्च पासून अनेक शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाची अजून देखील अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याची माहिती आहे. मात्र जोपर्यंत तोडगा निघत नाही आणि पूर्वीप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा शेतकऱ्यांनी निश्चय केला आहे. यावर पुढील दिवसांत जलसंपदा विभागाकडून काय तोडगा काढला जातो की राजकीय दबावामुळे शेकडो शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मराठवाडा मराठी न्यूज, जालना.